श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा संदेश असू शकतो. मेष राशीच्या लोकांनो, गुरुजी सांगतायत ते शांत चित्ताने आणि नीट ऐका, कारण येणारे 96 तास तुमच्या नशिबाच्या अशा काही लहरी बदलणार आहेत ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. तुमच्या कुंडलीत असे काही ग्रह एकत्र आले आहेत जे केवळ धनदौलतच नाही, तर तुमच्या जीवनातील संपूर्ण अंधार दूर करण्याची ताकद ठेवतात. पण सावध रहा, जिथे प्रचंड दैवी ऊर्जा असते तिथेच काही नकारात्मक शक्तीही तुम्हाला रोखण्यासाठी दबा धरून बसलेल्या असतात. तुमच्या अवतीभवती काही विचित्र घडतंय का? अचानक कोणाची तरी नजर असल्याचा भास होतोय का? हे सर्व संकेत आहेत एका मोठ्या परिवर्तनाचे जे तुमच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलं आहे. माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे, पण ती तुमच्या दारापर्यंत पोहोचण्यापूर्वी तुम्हाला एका कठीण परीक्षेतून जावे लागणार आहे. गुरुजींच्या मते 2 ते 5 फेब्रुवारी दरम्यान तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडणार आहेत. अडकलेला पैसा, थांबलेली प्रगती आणि वर्षानुवर्षांचा संघर्ष आता संपण्याच्या मार्गावर आहे. मात्र ही संपत्ती आणि हे यश मिळवताना तुम्हाला काही अघटित गोष्टींचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या स्वप्नांतून तुम्हाला काही विशेष संदेश मिळत आहेत का? किंवा एखादी अज्ञात भीती तुम्हाला सतावतीये का? घाबरू नका, कारण ही भीतीच तुम्हाला मोठ्या संकटापासून वाचवणार आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद घेताना कोणती चूक टाळायची हे आज गुरुजी तुम्हाला सविस्तर सांगणार आहेत. भक्तांनो, लक्षात ठेवा की नशीब जेव्हा अचानक बदलतं तेव्हा माणूस गोंधळून जातो. हे 4 दिवस तुमच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणणार की तुमच्या आयुष्याची दिशाच बदलून टाकणार, हे सर्व तुमच्या एका निर्णयावर अवलंबून आहे. गुरुजी आज अशा काही गुप्त गोष्टी आणि उपाय उघड करणार आहेत जे ऐकताना तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. हे रहस्य केवळ तुमच्या राशीसाठीच नाही, तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या भविष्यासाठी महत्त्वाचे आहे. व्हिडिओ चुकूनही अर्धवट सोडू नका, कारण आज जे ज्ञान तुम्हाला मिळणार आहे ते कदाचित पुन्हा कधीच मिळणार नाही. तुमच्या नशिबात नेमका कोणता चमत्कार घडणार आहे आणि कोणता धोका दबा धरून बसलाय हे जाणून घेण्यासाठी सज्ज व्हा. भक्तांनो, डोळे उघडून पहा आणि कान देऊन ऐका, कारण नशिबाचे जे चक्र आता फिरू लागले आहे ते तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे रहस्य उलगडणार आहे. गुरुजी आज तुम्हाला ग्रहांच्या त्या हालचाली सांगणार आहेत ज्या सामान्य ज्योतिषी तुम्हाला कधीच सांगणार नाहीत. 2 ते 5 फेब्रुवारी 2026 हा काळ मेष राशीसाठी निव्वळ दिवसांचा आकडा नाही, तर तो तुमच्या कर्माचा हिशोब आहे. खालील मुद्द्यांकडे अत्यंत बारकाईने लक्ष द्या, कारण यातच तुमच्या श्रीमंतीचे आणि सुरक्षिततेचे गुपित दडले आहे. 1. मंगळ आणि शुक्राचा अघोरी संगम आणि धनवृष्टी. गुरुजी सांगतात की मेष राशीचा स्वामी स्वतः मंगळ आहे आणि तो आता शुक्राच्या कक्षेत प्रवेश करत आहे. मंगळ म्हणजे अग्नी आणि शुक्र म्हणजे ऐश्वर्य. जेव्हा अग्नी आणि ऐश्वर्य एकत्र येतात तेव्हा कनकधारा योग निर्माण होतो. याचा अर्थ असा की तुमच्या आर्थिक आयुष्यात एक असा स्फोट होईल जो तुम्हाला अफाट पैसा मिळवून देईल. पण गुरुजी एक धोक्याची सूचना देत आहेत, वजा हा पैसा येताना वावटळीसारखा येईल. जर तुमचे मन विचलित झाले किंवा तुम्ही अहंकारी बनलात तर हीच संपत्ती राख व्हायला वेळ लागणार नाही. तुमच्या तिजोरीत पैसा येईल, पण तो टिकवण्यासाठी तुम्हाला शांत राहावे लागेल. 2. राहूचे मायाजाल आणि भ्रमाचा विळखा. सावधान, गुरुजींच्या दिव्यदृष्टीला असं दिसतंय की राहू तुमच्या धनस्थानावर आपली काळी सावली टाकून बसला आहे. हे अत्यंत भीतीदायक असू शकतं. राहू तुम्हाला असे भास निर्माण करेल की तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे. कोणीतरी अनोळखी व्यक्ती येईल आणि तुम्हाला करोडोंच्या गुंतवणुकीचे स्वप्न दाखवेल. पण भक्तांनो, तो एक सापळा असू शकतो. या 4 दिवसांत कोणत्याही नवीन करारावर सही करताना 100 वेळा विचार करा. ग्रहांची ही चाल सांगते की समोर सोन्याचे ताट वाढलेले असेल, पण त्यात विष असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आर्थिक स्थिरता हवी असेल तर मोहाला बळी पडू नका. 3. शनीची न्यायनिवाडा करणारी चाल. तुमच्या कर्माच्या घरात शनी महाराजांची पाऊले पडत आहेत. शनी हा कडक शिस्तीचा न्यायाधीश आहे. गुरुजी स्पष्टपणे सांगत आहेत की ज्या मेष राशीच्या जातकांनी घाम गाळून कष्ट केले आहेत त्यांच्यासाठी शनी सोन्याचे दरवाजे उघडणार आहे. तुमची आर्थिक स्थिरता आता एका रात्रीत बदलणार नाही, तर ती कायमस्वरूपी भक्कम होणार आहे. तुम्हाला वाटणारी भीती की माझं कसं होणार, ती भीती शनी दूर करणार आहे. मात्र जर तुम्ही तुमच्या कामात कुचराई केली असेल किंवा कोणाचे तरी मन दुखावून पैसा कमवला असेल तर शनीची ही चाल तुमच्या संपत्तीचा नाश करू शकते. 4. देवगुरु बृहस्पतीची अमृतदृष्टी. भक्तांनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे देवगुरूंची तुमच्यावर असलेली अमृतदृष्टी. गुरुजी सांगतात की ग्रहांच्या या युद्धात गुरु हा तुमचा तारणहार ठरणार आहे. जर तुमचे कर्ज फिटत नसेल, जर तुमच्या डोक्यावर पैशांचे ओझे असेल, तर 2 ते 5 फेब्रुवारी दरम्यान तुम्हाला मार्ग सापडणार आहे. गुरुची ही चाल तुम्हाला आध्यात्मिक शक्ती देईल. आर्थिक स्थिरता मिळवण्यासाठी तुम्हाला केवळ बुद्धी नाही, तर देवाचा आशीर्वादही लागणार आहे. गुरुजी म्हणतात, मनात स्वामींना ठेवा आणि कामात प्रामाणिक रहा,
मग पहा नशीब कसं तुमच्या पायाशी लोळण घेतं ते. गुरुजींचा अंतिम इशारा. मेष राशीच्या लोकांनो, हे 4 दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे परिवर्तन घेऊन येत आहेत. ग्रहांची ही चाल तुम्हाला राजा बनवू शकते किंवा भिकारी. सर्व काही तुमच्या संयमावर अवलंबून आहे. रात्रीच्या वेळी एक अनामिक भीती तुम्हाला सतावेल, पण ती भीती नसून माता लक्ष्मीच्या आगमनाची चाहूल आहे. शुद्ध रहा, सात्विक रहा आणि स्वामी समर्थांच्या नामस्मरणात. पैसा आणि प्रगती मिळवत असताना माणसाला 2च गोष्टींची ओढ असते, एक म्हणजे त्याचा व्यवसाय आणि दुसरं म्हणजे त्याचं प्रेम. गुरुजी सांगतात त्याप्रमाणे 2 ते 5 फेब्रुवारी 2026 या काळात मेष राशीच्या जातकांसाठी या दोन्ही आघाड्यांवर अत्यंत नाट्यमय आणि रहस्यमय घडामोडी घडणार आहेत. ग्रहांच्या चालीनुसार या दोन्ही विषयांचे सविस्तर विश्लेषण खालीलप्रमाणे आहे. 1. व्यवसाय. यशाचे शिखर की सावधगिरीचा इशारा? गुरुजींच्या मते मेष राशीच्या जातकांसाठी व्यवसायाचे क्षेत्र या 4 दिवसांत एखाद्या रणांगणासारखे असेल. मंगळाची प्रबळ स्थिती तुम्हाला अफाट साहस देईल, पण शनीची नजर तुम्हाला शिस्त पाळायला लावेल. नव्या संधी आणि विस्ताराचा योग. जर तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल तर गुरुजींना असे संकेत मिळत आहेत की एखादी मोठी ऑर्डर किंवा नवीन भागीदारी, पार्टनरशिप तुमच्या दारावर दस्तक देणार आहे. ग्रहांची चाल सांगते की परदेशाशी संबंधित किंवा लांबच्या प्रवासातून तुम्हाला मोठा धनलाभ होऊ शकतो. गुप्त शत्रूंचा धोका, पण सावधान. गुरुजी एक भीतीदायक इशारा देत आहेत. जसा तुमचा व्यवसाय वाढेल तसे तुमचे गुप्त शत्रूही सक्रिय होतील. तुमच्याच व्यवसायातील कोणीतरी विश्वासू व्यक्ती तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची शक्यता आहे. तुमचे व्यावसायिक प्लॅन्स, बिझनेस प्लॅन्स कोणाशीही शेअर करू नका. आर्थिक गुंतवणूक. 2 ते 5 फेब्रुवारी दरम्यान नवीन यंत्रसामग्री किंवा जागेत गुंतवणूक करण्यासाठी काळ शुभ आहे, पण गुरुजी सांगतात की व्यवहाराच्या वेळी कानावर पडणारी एखादी अशुभ बातमी तुम्हाला विचार करायला लावेल. त्या संकेताकडे दुर्लक्ष करू नका. 2. प्रेमसंबंध, जुन्या जखमा आणि नव्या सुरुवातीचे गूढ. प्रेमाच्या बाबतीत ग्रहांची स्थिती अत्यंत संवेदनशील आहे. शुक्र आणि मंगळाची युती मेष राशीच्या लोकांमध्ये कमालीचे आकर्षण निर्माण करेल, पण तिथेच सस्पेन्स लपलेला आहे. जुन्या प्रेमाचे पुनरागमन. गुरुजींना स्पष्टपणे दिसत आहे की तुमच्या भूतकाळातील एखादी व्यक्ती जिने तुमचं मन दुखावलं होतं ती अचानक तुमच्या आयुष्यात पुन्हा येण्याचा प्रयत्न करेल. हे ओळखण्यात तुमची कसोटी लागेल. मनाच्या एका कोपऱ्यात तुम्हाला भीती वाटेल आणि ती भीतीच तुम्हाला सावध करेल. नाती आणि गैरसमज. पती-पत्नीच्या नात्यात किंवा प्रेमसंबंधात तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप होण्याची दाट शक्यता आहे. गुरुजी सांगतात की संशयाचे पिल्लू तुमच्या मनात सोडले जाईल. जर तुम्ही संयम राखला नाही तर वर्षानुवर्षांचे नाते तुटायला 4 दिवस पुरेसे आहेत. अविवाहितांसाठी संकेत. ज्यांचे विवाह जमण्यात अडचणी येत होत्या त्यांच्यासाठी एखादे स्थळ चालून येईल. पण गुरुजी म्हणतात वरवर दिसणाऱ्या सोन्यासारख्या चेहऱ्यामागे काय दडलंय हे तपासूनच पुढचं पाऊल टाका. रात्रीच्या वेळी होणारी विचारांची देवाणघेवाण तुमच्या नात्याला एक वेगळीच उंची मिळवून देईल. गुरुजींचा सविस्तर मंत्र. भक्तांनो, व्यवसायात डोकं वापरा आणि प्रेमात हृदय. व्यवसायात कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका आणि प्रेमात कोणावरही विनाकारण संशय घेऊ नका. या 4 दिवसांत तुम्हाला असे काही अनुभव येतील जे तुमच्या अंगावर काटा आणतील, पण लक्षात ठेवा, स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. भक्तांनो, व्यवसाय आणि प्रेमासोबतच गुरुजींना तुमच्या कुंडलीत आणखी एक अत्यंत महत्त्वाचा आणि भीतीदायक बदल दिसत आहे, ज्याकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकते. 3. कौटुंबिक कलह आणि गुप्त बाधांचा सावट. गुरुजींच्या दिव्यदृष्टीला असं जाणवतंय की 2 ते 5 फेब्रुवारी दरम्यान तुमच्या घरातील ऊर्जेमध्ये अचानक बदल होणार आहे. ग्रहांची चाल अशी आहे की विनाकारण घरातील सदस्यांमध्ये चिडचिड वाढेल आणि छोटीशी गोष्ट मोठ्या वादात रूपांतरित होईल. गुरुजी सावध करतात की तुमच्या प्रगतीवर जळणारे काही लोक तुमच्या घरातील शांतता भंग करण्यासाठी दृष्ट किंवा नकारात्मक ऊर्जेचा वापर करण्याची शक्यता आहे. अचानक घरातील वस्तू खराब होणे किंवा रात्रीच्या वेळी भीतीदायक स्वप्ने पडणे हे त्याचे संकेत असू शकतात. या काळात तुमच्या कुलदैवताचे स्मरण करा आणि घराच्या उंबरठ्यावर सायंकाळी दिवा लावायला विसरू नका, कारण हे संरक्षण कवच तुम्हाला त्या अदृश्य संकटांपासून वाचवेल. सविस्तर समारोप. कर्माचा हिशोब आणि स्वामींचा आशीर्वाद. भक्तांनो, आज गुरुजींनी तुम्हाला मेष राशीच्या त्या गुपितांबद्दल सांगितले आहे जे तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतात. 2 ते 5 फेब्रुवारी 2026 हे 4 दिवस तुमच्यासाठी केवळ कालचक्र नाही, तर ती एक अग्निपरीक्षा आहे. लक्षात ठेवा, नशीब तुम्हाला संधी देतं, पण कर्म तुम्हाला यश देतं. ग्रहांची ही चाल तुम्हाला श्रीमंतीच्या शिखरावर नेऊ शकते किंवा चुकीच्या निर्णयामुळे पाताळातही ढकलू शकते. गुरुजी शेवटी एकच गोष्ट सांगू इच्छितात, भय बाळगू नका, पण सावध रहा. येणारा प्रत्येक क्षण तुम्हाला काहीतरी शिकवून जाणार आहे. तुमच्या मनात जी अनामिक भीती दाटून आली आहे ती प्रत्यक्षात तुम्हाला जागृत करण्यासाठी आहे.
जर तुमच्या मनात श्रद्धा असेल आणि स्वामी समर्थांचे नाव मुखात असेल तर जगातील कोणतीही नकारात्मक शक्ती तुमचं वाकडं करू शकणार नाही. माता लक्ष्मी तुमच्या दाराशी उभी आहे. व्यवसायाचे नवे मार्ग मोकळे होत आहेत आणि प्रेमाचे रेशीमबंध विणले जात आहेत. फक्त गरज आहे ती तुमच्या संयमाची आणि शुद्ध आचरणाची. गुरुजींनी सांगितलेले हे संकेत नीट ओळखा आणि त्यानुसार आपली पावले टाका. हे 96 तास संपल्यानंतर तुम्हाला स्वतःला जाणवेल की तुमचं आयुष्य पूर्वीसारखं राहिलं नाहीये. भक्तांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि गुरुजींचे हे मार्गदर्शन मोलाचे वाटले असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय महालक्ष्मी लिहायला विसरू नका. तुमची एक कमेंट तुमच्या जीवनातील सकारात्मक ऊर्जेला अधिक प्रबळ करेल. हा व्हिडिओ आपल्या जवळच्या मेष राशीच्या व्यक्तींना शेअर करा, जेणेकरून तेही या संकटातून वाचू शकतील आणि संधीचे सोने करू शकतील. स्वामी तुम्हा सर्वांचे कल्याण करोत. तुमच्या घरात सुख समृद्धी नांदो आणि माता लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्यावर राहो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.